नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे लर्न विथ भावेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे भाषण बघणार आहोत। चला तर सुरू करूया। सन्मान आणि व्यासपीठ। व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते। त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक हे होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे एक मराठा हिंदू चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला। केशव हे टिळक घराण्याचे कुलदेवता होते, म्हणून केशव असे नाव ठेवले। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई होते। टिळकांचे प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले। प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आले। पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बॅचलरची पदवी मिळवली। गणित व संस्कृत हे त्यांचे आवडते विषय होते। डेक्कन कॉलेजला शिकत असताना त्यांची मैत्री गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाली। या मैत्रीच्या मदतीने त्यांनी सामाजिक क्षेत्रातही कार्य केले। सन 1880 मध्ये त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले व यात कोणतेही पगार न घेता त्यांनी काम सुरू केले। समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्रे सुरू केली। या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते इंग्रज सरकारवर टीका करू लागले। तसेच समाजास एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव हे सण साजरे करण्यास सुरुवात केली। 1897 साली पुण्यात आलेल्या फ्लेगच्या साथीच्या काळात टिळकांनी भूमिका महत्त्वाची ठरली। त्यांनी इंग्रज सरकारच्या विरुद्ध बंड पुकारले। यामुळेच इंग्रजांनी टिळकांना 6 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली। त्यावेळी त्यांनी तुरुंगात असताना गीता रहस्य या ग्रंथाची रचना केली। 8 जून 1914 या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम सुरू केले। काँग्रेसमध्ये सुरू असलेले वाद त्यांनी मिटवण्याचे फार प्रयत्न केले, परंतु त्यांना यश न आल्याने त्यांनी एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले। यालाच होम रूल लीग असे म्हणतात। स्वराज्य प्राप्ती हेच या लीगचे ध्येय होते। भारताच्या या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी आजारपणामुळे निधन झाले। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा व आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।